हेडलाइन्स नंतर आपण पाहणार आहोत एक मुलाखत। अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण याही विधानसभेत दाखल झाल्यात। या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण पाहूया। भाजपचे आमदार श्रीजया चव्हाण माझ्यासोबत आहेत। काय सांगाल, चव्हाणांचा वारसा तुम्ही आता पुढे चालवत आहात, पहिला दिवस आहे विधान भवनामधला, कसं वाटतंय? आनंद वाटतोय। जे माझ्या आजोबांनी केलं, माझ्या वडिलांनी केलं, माझ्या आईनी केलं, आज मला ते चान्स भेटते, संधी भेटते करायला। लोकांच्या हितासाठी म्हणावं, महाराष्ट्राच्या हितासाठी म्हणावं, देशाच्या हितासाठी म्हणावं, तर खरंच आनंद वाटतोय। वारसा आहे राजकारणाचा, तो चव्हाण कुटुंबामध्ये आणि तोच वारसा तो तुम्ही पुढे चालवताय। कशा प्रकारे वारसा पुढे चालवण्याच्या संदर्भातलं तुमची वाटचाल असेल? बरेच काही गोष्टीवर काम करायचं आहे। महिला असल्यामुळे महिलांना सक्षम करायचं आहे, युवक असल्यामुळे युवकांना सुद्धा भरपूर काही गोष्टीची संधी द्यायची आहे। आणि एक काळाची गरज असते। आजोबांच्या काळात जे गरज होते त्यांनी ते पूर्ण केले, आईवडिलांच्या काळात जे गरज होते त्यांनी ते पूर्ण केले। आणि आज मला वाटतं की आपल्या काळातली जी काही गरज आहे, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल की ते सगळे गरजांवर चांगलं काम करू शकू। आजपर्यंत तुमच्या आजोबांच्या, तुमच्या वडिलांना साथ दिली, तुमच्या मतदारसंघाने तिसरी पिढी आली आहे राजकारणामध्ये, कशी साथ मिळाली आणि लाभली आतापर्यंत मतदारसंघातल्या लोकांची? छान साथ मिळाली। मी प्रत्येक वेळा जेव्हा मतदारसंघात फिरायला गेले, कुठल्याही गावात फिरायला गेले, तर त्यांनी मला खूप प्रेमाने माझं स्वागत केलं, मला स्वीकारलं आहे त्यांनी, आणि त्यांनी त्यांच्या मताने दाखवलेलं आहे की त्यांनी आम्हाला स्वीकारलं आहे। खरं तर लाडक्या बहिणीचा मुद्दा खूप गाजला होता या संपूर्ण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये। तुम्ही देखील लाडकी बहीण आहात, लेक आहात, ज्या महिला आहेत समजतात त्यांना तुम्ही काय, कारण काही महिला राजकारणामध्ये ते तेव्हा खरंच एक खूप मोठी गोष्ट आहे। एक महिलांचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, तरुणी म्हणून तुम्ही प्रतिनिधित्व करतायत, काय तुम्ही सांगाल? भरपूर काही चांगली गोष्टी आहेत जे घडू शकतो आपण। महिला असल्यामुळे आपल्या एका स्त्रीमध्ये जी ताकद असते, मला असं वाटत नाही की जगात कुठलीही ताकद त्याला डिफीट करू शकते। महिला एक काली माताच्या अंगात सुद्धा तिन्ही शस्त्र असतात, जे एक एक आपले महादेव आहेत किंवा ब्रह्मदेव असतील किंवा आपले विष्णुदेव असतील, त्यांचे शस्त्र एका स्त्रीच्या अंगात भरलेले आहेत, तर स्त्री कधीच थांबवू शकणार नाही। आणि मला असं वाटतं त्यांना सक्षम करायची गरज आहे। गरज तर नाही, मला असं वाटतं ते सक्षम आहेत, त्यांना नुसतं एक प्लॅटफॉर्म द्यायची, संधी द्यायची गरज आहे। वडिलांशी चर्चा केली का इथे येण्याआधी? नेमका काय त्यांनी तुम्हाला सल्ला दिला किंवा काय इन्स्ट्रक्शन्स दिले? इन्स्ट्रक्शन्स नाही, पण एक पाठीवर थाप मारली, जे काही करशील आजोबांचं स्मरण कर, आईवडिलांना मनात ठेव आणि चांगले काम कर। विधान भवनात जेव्हा तुम्ही आला तेव्हा नेमकी मनात काय भावना होती? कारण का आधी एक परिवाराचा भाग म्हणून तुम्ही यायचात, अशोक चव्हाणांची मुलगी म्हणून यायचात, आणि आता एक आमदार म्हणून, नेमका कसा हा बदल दिसतो आणि काय फरक जाणवला? आज पहिलाच दिवस आहे, तरी मी अशोक चव्हाणची मुलगी म्हणूनच आलेली आहे इकडे। पुढच्या 5 वर्षात ते जरा चित्र बदलायचा प्रयत्न करेन। धन्यवाद आमच्यासोबत बातचीत केल्यासाठी। ह्या होत्या श्रीजया चव्हाण। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।